सिंधुदुर्गातील मालवणमधील राजकोट किल्ल्यावर नव्याने छत्रपती शिवाजी महाराजांचा 60 फुटी उंच पूर्णाकृती पुतळा जो आहे तो उभारला जातोय. आता त्याचं काम जे आहे ते अंतिम टप्प्यात आलेलं आहे आणि या ठिकाणी काही फिनिशिंगचं काम जे आहे ते आपल्याला होताना दिसतंय. एकंदरीत जर पाहिलं असेल तर या अगोदरचा पुतळा कोसळल्याने मोठं वादंग जो होतो संपूर्ण महाराष्ट्रात निर्माण झाला होता. प्रामुख्याने शिवप्रेमींच्या भावना ज्या आहेत त्या संतप्त होत्या. मात्र त्यानंतर पुन्हा नव्याने या ठिकाणी महाराजांचा पुतळा उभारण्याचा निर्णय जो आहे तो महाराष्ट्र शासनाने घेतला आहे आणि आता त्याचं काम जे आहे ते अंतिम टप्प्यात आलेलं आहे. आपल्यासोबत यावर बोलण्यासाठी शिल्पकार जे आहेत अनिल सुतार आपल्यासोबत आहेत. सर, आपलं एबीपी माझ्यामध्ये स्वागत आहे. आता महाराजांच्या पुतळ्याचं काम जे आहे ते अंतिम टप्प्यात आलेलं आहे. कितपर्यंत काम झालेलं आहे आणि काय अपेक्षा आहे, केव्हापर्यंत याचं अनावरण होईल? पुढच्या 4 दिवसात काम पूर्ण होणार आहे आणि 1 तारखेला उद्घाटन नक्कीच होईल, आमची आशा आहे. सर, या ठिकाणी जर पाहिलं असेल तर आजूबाजूला समुद्र किनारा आहे, त्यामुळे काही वाऱ्याच्या टेस्ट, विनेल टेस्ट ज्या आहेत त्या देखील केल्या गेल्या आहेत काय? विंड टनल टेस्ट केलं आहे ऑस्ट्रेलियाहून, ऑस्ट्रेलियाची कंपनी तिथून केले गेले. त्यांच्याकडे सगळं अप्रुव्हल पण आलं आहे आणि IIT मुंबईचे जे मिस्टर जहांगीर आहे त्यांनी ते सगळे टेस्ट रिपोर्ट सगळे बघितले. ते खुश आहे की म्हणजे जे आपण स्ट्रक्चर डिझाईन केलेलं आहे एकदम योग्य आहे या वातावरणासाठी. तर त्या दृष्टीने सगळे एजन्सीज म्हणजे जे टेस्टिंग एजन्सी आहे गव्हर्नमेंटनी इथे लावलेले आहेत, आपली एजन्सी आहे ते पण चेक करतात. ते सगळे वेल्डिंग जॉईंट सगळे ते चेक करतात ते आणि सगळे अप्रोप्रिएट सापडले आणि व्यवस्थित काम सुरू आहे. सर, या पुतळा जो महाराजांचा बनवलाय त्याला कोणतं मटेरियल वापरलंय आणि याचं आयुर्मान किती राहील? बघा तसं मटेरियल ब्रॉन्झ जे आहे ते हजारो वर्ष चालणार आहे. म्हणजे मोहनजोदारोमध्ये जे पुतळ्यांचे अवशेष मिळाले होते, मूर्त्या मिळाले होते, ते सगळे ब्रॉन्झचे बनले होते आणि साधारण 5,000 वर्षापूर्वी ते जमिनीत गाडले गेले आणि आता जेव्हा काढले गेले तेव्हा एकदम व्यवस्थित तसेच निघाले. तर ब्रॉन्झची लाईफ भरपूर आहे, हजारो वर्ष आहे. तसंच हे स्टेनलेस स्टील पण जे वापरलं आहे ते ड्युप्लेक्स नावाचं स्टील आहे, त्याची लाईफ खूप जास्त आहे आणि समुद्र वाऱ्यासाठी स्पेशली IIT मुंबईने ते रेकमेंड केलं होतं आणि म्हणजे SS ची जी व्हॅल्यू असते, कॉस्ट असते, त्याच्यावर दुपटीची कॉस्ट असते आणि तेच आम्ही वापरलेलं आहे आणि स्ट्रक्चर आम्ही पूर्ण चेक करून घेतलं आहे, ते सगळं योग्य आहे. सर, आता महाराजांचा पुतळा जो आहे तो 60 फुटी आहे. मात्र चौथरा जो आहे तो आणि तलवार याची एकूण उंची किती असेल? चबुतरा जो आहे तो 10 फुटाचा आहे. शिवाजी महाराजांची मूर्ती जी आहे डोक्यापर्यंत ती 60 फुटाची आहे आणि चबुतऱ्यावरून समजा तलवारीचं टोक मोजलं साधारण 83 फीट येतं आणि चबुतरा धरून 93 फीट होईल. सर, महाराजांचा पुतळा बघितल्यानंतर चेहरा जो आहे तो स्मितहास्य आहे. कशा पद्धतीचं काम केलं गेलंय तुमच्याकडून आणि पाहिल्यानंतर प्रसन्न होते, काय सांगा? असं असतं ना की जेव्हा स्केल खूप मोठा असतो आपण त्याच दृष्टीने आपण ते डिटेलिंग करावं लागते आणि ह्युमन ॲनाटॉमीच्या हिशोबाने कसे मसल्स असतात, कसे हावभाव आणायचे असतात, म्हणजे कसं राजाचा पर्सनॅलिटी यायला पाहिजे ते आम्ही सगळं लक्षात घेऊन चेहरा त्याचे जे शरीर जसं आहे ते आणि ॲनाटॉमी जी असते शरीराची माणसाची त्या हेतू म्हणजे त्याला मोजमाप करून पूर्ण पुतळा बनवला गेला. यात बारकाव्याकडे प्रामुख्याने कटाक्षाने लक्ष दिलेलं आहे. सगळे बारकावे या डिटेलमध्ये केलेले आहेत. त्यासाठी कसं काम केलं? कसं आहे आपण स्वतः जे कपडे घालतो समजा शिवाजी महाराज समजा आजच्या क्षणी असते तर त्यांनी जो कपडा घातलेला आहे मोठा म्हणजे कोट म्हणा किंवा एक कुर्ता म्हणा शेला जसा ते वापरायचे त्याच्यावर कसं आपण म्हणजे एम्ब्रॉयडरी केलेली असते. ते बारीक बारीक एम्ब्रॉयडरी पण तुम्ही बघाल आणि समजा तुम्ही लोकांना दाखवलं खाली काही पार्ट्स पडलेले आहे मग त्याच्यावर कशी एम्ब्रॉयडरी दिसून येते. एवढा मोठा पुतळा असला तर काही लोकांना वाटतं की कोण बघायला जाणार आहे. पण माझं असं असतं की म्हणजे ड्रोननी जरी फोटो घेतला आजच्या काळामध्ये किंवा टेलिफोटो लेन्स जरी घेतला तरी तुम्हाला ती म्हणजे एम्ब्रॉयडरी दिसायला पाहिजे. तर तुम्ही नक्की लक्ष देऊन जरा पाठीमागे जाऊन जे तुकडे आहेत खाली त्याच्यावर तुम्ही जर फोकस केला तर तुम्हाला दिसेल दोऱ्यांनी कसं शिवणकाम केलेलं तेही तुम्हाला दिसून येईल आणि असंच पूर्ण पुतळ्यावर जेवढे पण डिझाईनचे जागा आहे तिथे व्यवस्थित लक्ष देऊन आम्ही पूर्ण डिटेलमध्ये केलेलं आहे. नक्कीच. तर या ठिकाणी जर पाहिलं असेल तर राजकोट किल्ल्यावर नव्याने उभारण्यात येणारा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं काम जे आहे ते अंतिम टप्प्यात आलेलं आहे आणि या पुतळ्यात बारकाईने जे काम आहे ते करण्यात आलेलं आहे. त्यामुळे आता प्रतीक्षा आहे ती पुतळा अनावरणाची साधारणतः 1 मे अशी तारीख जी आहे ती
अनावरणासाठी जाहीर केली जाणार अशी शक्यता जी आहे ती वर्तवण्यात येते आहे. कॅमेरा पर्सन परेशसह सदाशिव लाड, एबीपी माझा, मालवण, सिंधुदुर्ग. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.